जळगाव जिल्ह्यात अवैध धंदे जोमाने सुरू असून अशातच राज्य उत्पादन शुल्क विभागाने जळगाव तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांसह अवैधरित्या सुरू झालेल्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या। या कारवाईत सुमारे 5,27,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात दारूबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले। जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाईला सुरुवात केली आहे। याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात दारूबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले। जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाईला सुरुवात केली आहे। या अनुषंगाने विविध भरारी पथकाने जळगाव तालुक्यातील देऊळवाडी, भोलाने आणि इतर भागात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर धडक मोहीम राबविण्यात आली। यात परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूंच्या भट्ट्या देखील उद्ध्वस्त करण्यात आल्या। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉक्टर VT बुकन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत 5,27,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात दारूबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले। वर्षा लोहार यांचा रिपोर्ट V1 लाईव्ह जळगाव।